ये मोशन सेंसर होल्डर आपके लिए है। अंधेरे में अगर कोई इसके रेंज में आता है तो ये ऑटोमेटिक ही जल जाता है और जाते ही खुद ही बुझ जाता अरे हे मस्त गोष्ट आहे, मस्त आहे ही मागवायला पाहिजे. चला आपण पण मागवले मोशन सेन्सर होल्डर. बघा अशा प्रकारे येतं हे. ह्याच्या आतमध्ये बघूया काय आहे. बघा ह्याच्या आतमध्ये मोशन सेन्सर होल्डर बघू शकता. हे अशा प्रकारे आहे. हे होल्डरच एक प्रकारचं आणि हे सेन्सर आहे. म्हणजे थोडक्यात कसं होतं, तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलं, त्याच्या जवळ जर माणूस आला तर बल्ब लागतो आणि माणूस लांब गेला की बंद होतो. अशा प्रकारे हा मेन गोष्ट ही होल्डर आहे आणि हा सेन्सर आहे. त्याच्यावर लिहिले बघा ऑटो ऑन मोशन सेन्सर होल्डर. याच्यामध्ये माहिती वगैरे दिली आहे. तर 599 किंमत दिलेली, पण कितीला बसतंय ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. वायर बल्ब, एक्झॉस्ट फॅन आहे, सायरन, ट्यूबलाईट काय दिलंय ते तुम्ही वाचून घ्या नंतर. नको अशा प्रकारे दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन. तर आता खोलून बघूया. मेड इन इंडिया 1 इयर वॉरंटी असं दिलेलं आहे. तर आपण तर ऑनलाईन मागवलाय तुम्हाला शेवट्याची किंमत सांगतो. काही मेन गोष्ट आहे. हे एक प्रकारचा होल्डरच आहे आणि हे आपला जो नॉर्मल होल्डर असतो त्याला हा बसणार आणि ह्याच्या पुढे आपला बल्ब लावायचा जे काय असेल ते. आणि हे सेन्सर बघा, या सेन्सर आणि ह्याच्यावर काय दिलं टाइम, म्हणजे हे आपण बल्ब किती वेळ चालणार ते ह्याच्यावर फिरून कमी जास्त करू शकतो. तर कधी काम तर करतोय का नाही ते बघूया. आपल्याला काय करायचं, ह्याच्यावरती एक बल्ब लावायचा आहे आणि हे होल्डर आपल्या कुठल्या पण नॉर्मल होल्डर मध्ये लावायचं आहे. तर चला बघूया काम करते का. ह्याचा प्रॅक्टिकल यूज कुठं असणार आहे मित्रांनो, जिन्यात वगैरे. आपण कसं प्रत्येक वेळेस आलं की जिन्यातनं वर जाताना बटन टाकणार, परत वर गेल्यावर बंद करणार. ती 2 वे असेल तर जमतं, पण खालीच एक बटन असल्यावर बंद चालू करायला प्रॉब्लेम येतो ना. किंवा मग बाहेर किंवा मग बाहेर याच्यासाठी पण होऊ शकतो, चोरांसाठी वगैरे. लावला आहे सेन्सर, त्याच्या आसपास कोण आलं की लगेच लाईट लागणार, ते पण घाबरलं. अरे लाईट कशी काय लागली. तर चला बघूया नक्की काम करते की. तर ना आता इथं लावून बघूया तर खरंच काम करते का. अशा प्रकारे घेतलं दाखव. त्याच्यात अशा प्रकारे फक्त लावायचं. सेन्सर असं ठेवू. बंद झालेले आता. सेन्सर असं जरा खाली करूया, बघूया काम करते का नाही. आता बंद किती वेळात होते बघूया. मित्रांनो ह्या लाईटला सेन्सर आहे. आता ही लाईट बंद झाली. आपण त्याच्या जवळ गेलं की ती ऑटोमॅटिक लागते. अशा प्रकारची काही सिस्टीम आहे. आता बंद व्हायची वाट बघूया होते का नाही बंद. मित्रांनो बल्ब झालेला आहे. बल्ब बंद झालेला आहे. आता बघूया किती जवळ गेल्यावर चालू होतंय. होयला 10-15 फूट असेल, मी तरी 10 फूट असेल. 10 फुटावरून पण चालू होतंय बल्ब. आणि मित्रांनो जवळपास 10 फुटावरूनच म्हटलं तरी सेन्सर कॅच करतंय आणि चालू होतंय. तर इथं समजत नाही नीट अंधार असल्यामुळे, तुम्हाला घरात दाखवतो नीट करून. मित्रांनो आता बाथरूम मध्ये बल्ब लावलेला आहे, दाखवतो अशा प्रकारे. त्याचा सेन्सर इकडे ठेवला आहे दरवाजाकडे. आता बघूया बल्ब लागतंय का. बाथरूम मध्ये आल्यावर दरवाजा लावून जातो मी आणि थोड्या वेळाने बघूया. मित्रांनो आता बघूया लाईट बंद झाली का. लाईट बंद झाली. आता आत गेल्या बघूया. दरवाजा उघडला तरी नाही लागली लाईट. आता आत जाऊया. मित्रांनो काम करतय. ही लाईट खरं तर जिन्यात वगैरे लावण्यासाठी किंवा आता बाहेर मी लावली तशी लावण्यासाठी. तर नक्की थम्स अप या लाईट साठी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. मागवू शकता तुम्ही, लिंक देतो खाली.